तर मित्र हो, या साईडला बघताय थोडी थोडी तयारी चालू आहे। तर बेबी शॉवरचं इकडे, त्याचबरोबर बलून्स आपण लावलेत भिंतीला आहे। तर या साईडला बघताय तुम्ही छान असं फुलांचं आपण डेकोरेशन केलं आहे हार्ट शेपमध्ये। तर मित्र फायनली सजावट झाली आहे आणि डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मित्र हो साधा सिंपल असल्यामुळे आपण सजावट थोडीशी आपण ही साधी सोपीच केली आहे। नमस्कार मित्र हो, मी मयूर खाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मोरिया मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये। तर मंडळी, बरेच दिवसांनी व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, कारण बरेच दिवस झाले ब्लॉग आपण केला नव्हता। शॉर्ट व्हिडिओ मी टाकत होतो मध्ये मध्ये, पण पूर्ण मोठा ब्लॉग करायला आपल्याला भेटला नव्हता काही कामामुळे। तर आज बरेच दिवसांनी तुमच्यापर्यंत आज ब्लॉग घेऊन येतोय। तत्पूर्वी मित्र हो, 1-2 दिवस झाले आणि आपले कोकणी मोरिया यूट्यूब चॅनलचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत। तर खरोखरच कसं असतं मित्र माहीत आहे, एखाद्या यूट्यूबर्सला 1000 सबस्क्रायबर त्याचबरोबर 4 तास हे कंप्लीट झालं आणि मॉनिटाईज झालं आपलं यूट्यूब चॅनल, तर खरोखरच बरं वाटतं। आणि माझ्या ह्या 1000 सबस्क्रायबर पूर्ण होण्यामागे मित्रांनो हे सगळं तुमचं श्रेय आहे। जे माझे काका, आत्या, भाऊ, मित्रमंडळी जे आपले हे व्हिडिओ बघतात, आजोबा, आजी, तर त्यांना खरोखर मनापासून मित्रांनो धन्यवाद बोलतो मी। कारण जे माझे 1000 सबस्क्राइबर पूर्ण झाले ते हे तुमच्या श्रेयामुळे। तर सगळ्यात प्रथम तुम्हाला मित्रांनो मी धन्यवाद बोलतो। आणि खरोखरच कसं माहीत आहे मित्रांनो, एक यूट्यूब जे असतं तर त्यांचे काही नियम असतात। तर 1000 सबस्क्रायबर त्याचबरोबर 4 तास कंप्लीट झालं की मित्र हो आपलं हे यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होतं। तर थोड्या दिवसांनी मित्रांनो आपलं 4 तास कंप्लीट होतील आणि छान प्रकारे आपला यूट्यूब चॅनल आपला मोनिटाईज होईल। तर खरोखरच परत एकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद बोलतो। तर मित्र हो, तुमच्या या साथीमुळे ना मला आता होप्स वाढायला लागले आहेत आणखीन, आणि छान छान व्हिडिओ बनवण्याचे। तर छान छान व्हिडिओ मी बनवून तुमच्यापर्यंत नक्कीच मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन। तर चला तर मित्र हो, व्हिडिओला सुरुवात आपण केलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला भेटणार आहे ते तुम्ही टायटल थंबनेलवर तुम्हाला समजलं असेल। तर कसं असतं माहीत आहे, वैवाहिक जीवनामध्ये प्रत्येक विवाहित जोडप्यांचं की आई बाबा होण्याचा जो काही आनंद असतो, जे काही सुख असतं ते काही वेगळंच असतं मित्र हो। तर त्याच्यामुळे काय माहीत आहे, आज छान असा आपल्याकडे कार्यक्रम असणार आहे। तर सुदेश घाडी आणि आरवी घाडी म्हणजे सुदेशची पत्नी, तर हे आई बाबा होणार आहेत। तर छान असा कार्यक्रम असणार आहे मित्रांनो, ओट भरवणीचा म्हणजेच डोहाळे जेवणाचा। तर ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा मी छोटासा प्रयत्न करणार आहे। कारण कसं माहीत आहे, ह्या कार्यक्रमाने मोस्टली 90% तरी महिला वर्ग असतो, महिला मंडळी असते। त्याच्यामुळे कसं आपल्याला त्यांच्या कार्यक्रमामध्ये लुडबुड जास्त करायला भेटणार नाही आहे। जे काही शूट करायला भेटेल ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवेनच। कारण कसं आहे माहीत आहे, आपले रीतिरिवाज, आपले परंपरा हे आपण जोपासले पाहिजे आणि आपल्या युवा पिढीला पण समजलं पाहिजे। तर त्याच्यामुळे हे ब्लॉग आता करतोय मी। कारण शॉर्ट व्हिडिओ एक केला होता माझ्या बहिणाबाईचा म्हणजेच बेबीचा,
तर मंडळी, जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर कोकणी मोरया मराठी यूट्यूब चॅनलवर जा आणि नक्की तो व्हिडिओ बघा. तर आज खरोखर थोडासा टास्क असणार आहे, कारण माहीत आहे हा जो कार्यक्रम आहे तो पूर्णपणे महिला वर्गाचा असणार आहे. तर त्याच्यामुळे कसं आपल्याला तो एक टास्क असणार आहे. पण बघू, जर आपल्याला जायला नाही भेटलं आतमध्ये तर कोणाकडे तरी आपण मोबाईल देऊ आणि थोडं शूट करायला सांगू. तर आता ऑलमोस्ट वाजले 3:30 आणि 3चा टायमिंग होता, 3 ते 5. पण थोडं कसं उशीर होतोच. तर थोडीशी तयारी केली आहे आणि थोडीशी बाकी राहिली आहे. ते आता आपण जाऊया वरती तयारी करायला. तर चला. तर मंडळी, डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात तर आता झालेली आहे आणि या साईडला बघताय मित्र हो, बाळाची मामी हळदी कुंकू लावते आहे. तर मंडळी, या साईडला बघताय बाळाची मोठी आई म्हणजेच त्याची काकी. तर या साईडला बघताय तुम्ही. आणि त्याचबरोबर इकडे बाळाची छोटी आत्या पण आलेली आहे या कार्यक्रमासाठी. कोणाला ऐकू घेऊ नको म्हणून ते लावलेलं. तर मंडळी, बाळाची मावशी सुद्धा इकडे या कार्यक्रमाला उपस्थित झालेली आहे. आणि पाठीमागे बघता मित्रांनो, खूप छान असं साध्या सोप्या पद्धतीचं आपण हे डेकोरेशन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला बघायला गेलात तर मित्र हो, बरीचशी आमच्या या सोसायटीमधील मंडळी, त्याचबरोबर पाहुणेपैक नातेवाईकसुद्धा आलेले आहेत या कार्यक्रमाला. किती छान असतो ना तो दिवस, की आपल्याला जेव्हा समजतं की आपण आई बाबा होणार आहोत. जी मंडळी मित्र हो या कार्यक्रमासाठी आली आहे तर त्यांच्यासाठी आपण खाऊ सुद्धा ठेवला आहे. तर इकडे सुमित, जयू, मयुरेश, अनिल दादा हे जे आपण खाऊ आणलंय ते पॅक करतायत.
हे पल्लू आग मारते बघ ती. हा चालेल ते काय चालले तू. त्यांनी नाही तिने तुम्ही दोघांची कुठली पाहिजे ते मी चेंज केले पण मलाच नाही माहिती. चेंज केलं होतं. चेंज केले दोघांनी हात लावा. पलटी कोणी मारली माहित नाही. बोलून बघ पण दोघांनी हात लावा. पेढा फोटो काढ सिद्धी. तर मंडळी थोड्याच वेळाने आता ह्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम संपन्न होईल आणि काही रीतिरिवाज परंपरा असतात आपल्याकडे तर ते आपल्याला जोपासावे लागतात. तर त्याच्यामुळे काय माहीत आहे जिथे हा आपला डोहाळे जेवणाचा कार्यक्रम चालू आहे तर त्या राहत्या घरी मित्र या बाळाच्या आईला त्या दिवशी राहता येणार नाही आहे. तर संध्याकाळी 7 व्हायच्या अगोदर आपण तिला आपल्या घरी घेऊन जाणार आहोत. तर मित्र खूप छान असा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम हा पार पडणार आहे थोड्याच वेळाने. तर तिला आपण 7च्या अगोदर लवकरात लवकर आपण घरी घेऊन जाऊया. चालू आता. तर मित्र हो आता आपण आलोय आपल्या घरी खाली. तर पाठीमागे धनू मॅडम बघतायत, पल्लवी आहे इकडे आणि इकडे निक्या पण आलेला आहे. तर मगाशी कसं आलं माहित आहे, मगाशी शूट करायला आपल्याला भेटलं नाही कारण डोहाळे जेवणानंतर म्हणजे त्या दिवस जो असतो ना तर ते बाळाच्या आईला त्या डोहाळे जेवण आपण जिथे साजरा केला तर तिकडे ती रात्र आपण ठेवू शकत नाही. ते एक परंपरा असते, रीतिरिवाज असतो. त्याच्यामुळे आपण धनूला आपण खाली घेऊन आलो आहे. तर बघता इकडे आणि पूर्णपणे माहेरचं पल्लवीने केलं आहे. तर त्याच्यामुळे पल्लवीला धन्यवाद. तर सगळी तयारी केली होती आणि खूप छान पद्धतीने मित्रांनो हा आपल्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. आणि छोटीशी व्हिडिओ केली आहे मी कारण जेवढं दाखवायला जमलं मला या व्हिडिओमध्ये तेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे. आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नाही बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील. तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दिशा बोलते आहे. तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर आणि स्वयं राहा.